तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आता परदेशी सफरचंदांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे। ब्राझील, इराण, तुर्कीतील सफरचंदांनी एपीएमसी मध्ये आवक वाढलेली आहे। परदेशी सफरचंदांना ग्राहकांची सुद्धा मोठी पसंती बघायला मिळते, त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा आता अधिकचा भाव बघायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये परदेशी सफरचंदांची मोठी आवक झालेली आहे। नक्कीच नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केट आहे। इथे नेहमीच परदेशातील वेगवेगळी फळं येत असतात। यावेळेस परदेशातील म्हणजे इराण आणि तुर्कीचे सफरचंद एपीएमसी फळ मार्केटमध्ये दाखल झाले आहे आणि याची आवक ही प्रचंड आहे। मात्र हा जो सफरचंद आहे तो आकाराने मोठा आणि चवीला गोड आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ब्राझील किंवा इतर देशातून सफरचंद एपीएमसी मार्केटमध्ये येणार आहे। मात्र इराण आणि तुर्कीवरून जे सफरचंद येत आहे त्या सफरचंदला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे। ग्राहक आवडीने खरेदी करत आहेत कारण हा सफरचंद मोठा आणि चवीला देखील गोड आहे। शिल्पा, याचे दर नेमके कसे आहेत? ग्राहकांच्या आवाक्याबाहेर नाही आहेत। 150 रुपये किलो किंवा 200 रुपये किलो जसा आकार असेल सफरचंदाचा त्यानुसार हे दर आहे, क्वालिटीनुसार हे दर आहेत आणि ते ग्राहकांना परवडणारे आहेत। त्यामुळे ग्राहक आवर्जून सफरचंद खरेदी करत आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे। नक्की शिल्पा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ब्राझील, इराण, तुर्कीतील सफरचंदांची एपीएमसी मध्ये आता आवक मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। Thank you.